नमस्कार मंडळी. वेलकम टू चाय ट्यून्स अँड चेक-इन्स. सो आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे, थोडासा घरचा आहे. सो सध्या आमच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की सगळीकडे ऊन खूप वाढलं आहे आणि बँगलोरमध्ये पण खूप जास्त ऊन आहे. त्यामुळे आमच्या बाल्कनीमध्ये पण खूप जास्त ऊन येते वेस्ट साईड फेसिंग असल्या कारणाने. आणि त्यामुळे होतं असं की आमच्या प्लांट्सची हेल्थ जराशी ही झाली आहे. इनफॅक्ट खूपच खूप जास्त प्लांट आमचे actually. चुकले आहेत. कारण की कधी कधी असं व्हायचं की आम्ही खूप छान प्लांट पॅरेंटिंग करायचो. ओके, आणि आम्ही ओव्हर केअर करायचो. पण सुरुवातीला असं झालं की कधी कधी आमच्या नफ्यात सो बेसिकली आम्हाला तेवढा अंदाज नसायचा आणि आम्ही ओव्हर वॉटर करायचो प्लांट. Right. म्हणजे त्या ओव्हर लव्हमुळे पण कधी कधी रूट्स डॅमेज व्हायचे. आणि सध्या ऊन हे खूपच जास्त आणि वेस्ट साईडला म्हणजे जेव्हा आपण दुपारचं ऊन हे अगदी डोक्यावरती येतं आणि 12चं ऊन म्हणा, हो. 1-2चं जे ते direct- कडकडीत ऊन आहे ते डिरेक्टली आमच्या बाल्कनीमध्ये यायचं. करेक्ट. सो त्यामुळे झालं असं की जे खूप चांगले पण प्लांट्स होते आमचे ते सुद्धा सुकायला लागले. सो आम्हाला पण कळत नव्हतं की नक्की त्यांची केअर कशी करावी. Exactly. कधी जास्त पाणी व्हायचं, कधी कमी व्हायचं, आणि त्यामुळे बरेचशी प्लांट्स आमचे सुकून मेली आहेत. सो आज सॅटर्डे आहे, आज आम्ही दोघं पण घरी आहोत. सो असा विचार केला की लेट्स जस्ट टेक आवर पॉट्स, एम्प्टी पॉट्स राईट नाव, कारण त्यातली सगळी झाडं सुकून गेली. सो लेट्स टेक आवर पॉट्स टू नियर बाय नर्सरी आणि लेट्स सी आपण तिथे काय कुठले प्लांट्स आणि कसं काय त्याच्यामध्ये रिपॉटिंग किंवा कुठले नवीन प्लांट्स घरात आणतोय. राईट. सो तेच आम्ही आज ठरवलं की या सगळ्या प्लांट्सचं रिस्टोरेशन करूया. आणि म्हणून आम्ही आता जस्ट निघतो आहोत Yeah. नर्सरीमध्ये. आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवूया की एक्झिस्टिंग प्लांट्सची हालत काय आताची आहे. आमच्या बाल्कनीची कंडिशन दाखवतो तुम्हाला की आता आमचं बाल्कनी कसं एकदम आय वुड से एकदम उदास सॅड दिसतंय. आणि होपफुली वी विल बी एबल टू मेक इट चेअरफुल अगेन. कारण सुरुवातीला आमची बाल्कनी खूप जास्त हिरवीगार आणि खूप सुंदर होती. बट आता हा राईट, आणि फ्लावर्स तर खूप जास्त होते. सो पण आता थोडंसं हे झालंय, सॅड दिसते बाल्कनी. आणि हे सॅड व्ह्यू तुम्हाला पण दाखवतो आणि त्यानंतरचं ट्रान्सफॉर्मेशन पण दाखवू. सो ओके. लेट्स गो गाईज. सो सध्या ही आमची अशी बाल्कनी आहे. तुम्ही बघू शकता आणि सगळे प्लांट्स सुकले आहेत सगळे. इट इज नॉट आवर फॉल्ट की पुअर पॅरेंटिंग ऑर वॉट एव्हर. बट काही प्लांट्स आहेत आता ह्याला बोगनवेलाला जस्ट फ्लावर्स येऊन गेल्यात. आय डोंट नो वाय ते फोकस होत नाही आहे. ओके, अच्छा त्याला नाही व्हायचं का? सो हे आमचं बोगनवेल आहे, त्याला जस्ट फ्लावर्स येऊन गेले. सो ते थोडं असं दिसतंय. बट हे आमचं रोज प्लांट होतं, त्याच्यामध्ये रेड अँड येल्लो रोज होतं जे पूर्णपणे सुकलं. देन त्यानंतर इथे बटन रोज होतं, ते सुद्धा सुकलं. त्याला डिसीज झाला आहे. इफ यू कॅन सी थोडंसं इथे. ह्यामध्ये मी मॅरीगोल्ड लावले होते, येल्लो अँड ऑरेंज मॅरीगोल्ड. आय डोंट नो वाय, फॉर व्हॉट गुड रिझन ते राहतच नाही. ह्यामध्ये होते आमचे क्रिसॅन्थेमम, ते पण गेलं आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये लावलेले आपलं टोमॅटो, ते पण गेल्या. अँड देन ह्यामध्ये आमचं होतं रबर प्लांट, ते सुद्धा गेलं. सो या लेट्स सी हाऊ कॅन वी ट्रान्सफॉर्म दिस प्लेस. नर्सरीला जायचं. फाइनली आलो आम्ही नर्सरीमध्ये. है क्या नींबू का झाड़ है? इसका फल का कोई नहीं है? चीकू का है? बीज नहीं चाहिए, बीज से नहीं आता है हमारे यहाँ पे. नहीं, इतना बड़ा नहीं चाहिए. फिर से रीपॉटिंग करना पड़ेगा. इसमें कहाँ पे आएगा वो? ऐक ना,
ते क्रोटन्स घेऊयात का? ते त्याने दाखवलं ते क्रोटन्स ते घेऊयात का? ते वाल्या अच्छा वाला क्रोटन देना, नहीं वो उसका नीचे वाला देखो थोड़ा। हाँ ठीक है, ये वाला दे दो। सिंगल जाएगा, ये दोनों आएगा तो आगे सगळे प्लांट्स रिस्टोरेशन झालेले आहेत मित्रांनो. आणखी थोडंसं काही नवीन नंबर झाले आमच्याकडे. पण आलाय बरं खूप सारे भेटले. फायनली गाईज आम्ही बाल्कनी पूर्ण क्लीन केली आहे आणि नव्या मेंबर्सचं पण स्वागत केलेलं आहे. सो असा होता आजचा आमचा सॅटर्डे, खूप पीसफुल आणि खूपच सुंदर. सो गाईज असा होता आमचा आजचा व्लॉग. सो तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आम्हाला. तुम्हाला पण जर काही ॲडिशनल सजेशन्स असतील, असतील तुमच्याकडे की प्लांटची केअर कशी करावी, की काय रिपोर्टिंग वगैरे काय असे नवीन नवीन टॅक्टिक्स असतील त्याच्याने प्लांट हेल्थ खूप छान राहील, तर नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. आणि थोडे आम्ही आता थकलेलो आहोत, जाऊन जर आता फ्रेश होतो हो, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोवर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चाय ट्यूज इन चॅटिंग्सला. बाय.